निवडणूक आयोग आणि बीजेपी म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा या लोकांची त्याच्यात मॅच फिक्सिंग होती आणि त्या मॅच फिक्सिंगच्या आधारावर जनमताचाच विश्वासघात करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये भाजप आणि त्यांच्या महायुतीने केलेलं आहे. हे सिद्ध झालेलं आहे. बेईमानीने ही लोक निवडून आलेली आहेत. जे राहुलजींनी जी भूमिका मांडली त्याच्यात कुठलीही चूक नाही, ते बरोबर आहे. कारण की यांनी 4 महिन्यामध्ये 46 लाख मतं वाढवली. ते कुठले मतं आहेत, कुठून आलेत, कुठं राहतात त्याची माहिती निवडणूक आयोग देत नाही. त्याचप्रमाणे संध्याकाळी 6 वाजताच्या नंतर 76 लाख मतं झाली. ती 76 लाख मतं कुठल्या बूथवर झाली त्याची माहिती द्यायला तयार नाही. याचाच अर्थ निवडणूक आयोग आणि भाजप यांच्या मॅच फिक्सिंगनी महाराष्ट्राच्या जनतेचं विश्वासघात करण्याचं आणि लोकतंत्राची हत्या करण्याचं पाप हे भाजपने केलेलं आहे.